लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 22 जुलैच्या भागामध्ये आता इकडे चिडलेली सरोज अद्वैत आणि कलाला नको त्या अवस्थेमध्ये पाहते, नको तो गैरसमज करून घेते आणि रागारागात रूम मध्ये येते। मग तिच्या मागे मनवण्यासाठी अद्वैत येतो आणि आता इकडे सरोज सांगत असते, माझ्या नशिबाने घात केलेला आहे, दरवेळेला माझं नशीब हे असं मला धोका देतं। लग्न करून मी या घरामध्ये आले आणि त्यावेळेला तुझ्या वडिलांनी मला धोका दिला आणि आत्ता ही मुलगी तुला धोका देत आहे आणि मला पण धोका देत आहे। फसवणुकीची मला केवढी चीड आहे माहितीये ना तुला। मला न कुणी फसवणूक केली की खूप राग येतो। तुझ्या वडिलांनी पण माझी फसवणूक केली आणि आत्ता ही मुलगी। त्यावरती मग मात्र इकडे अद्वैत म्हणतो, आई मुळातच तू जे समजतेस ना तसं काहीही नाहीये, तू जे पाहिलंस तसं काहीही नाहीये। या सगळ्यामध्ये तू गैरसमज करून घेतलास आणि माझी कोणतीही बाजू न ऐकता तू रागारागात हा सगळा विचार करतेस, हे पूर्णपणे चुकीचं आहे। यावरती सरोज म्हणते, मला तुझं कोणतंही एक्सप्लेनेशन नकोय, मला तुझ्याशी बोलायचं पण नाहीये, आता मला हे सहनच होत नाहीये। लग्न झाल्यापासूनची फसवणूक, ते माझ्या मुलाच्या बाबतीत ही फसवणूक होऊ नये असंच मला वाटत होतं। माझ्या संसाराचे जे 3 तेरा वाजले ते माझ्या मुलाचे वाजू नये असंच वाटत होतं, पण नियतीने तेच घडवून आणलं। नशिबाने घातच केलेला आहे। जे माझ्या वाट्याला आलं तेच तुझ्या वाट्याला आलंय। मला न खरंच कळत नाहीये की या सिच्युएशन मधून कसं बाहेर पडायचं आणि तुला या सिच्युएशन मध्ये अडकलेले बघून मला खूप त्रास होतोय। पण अद्वैत आपल्या परोपरीने सरोजला आपण कसे बरोबर आहोत कारण आणि आपलं चुकून किंवा हे असं घडलेलं आहे हे समजवण्याचा प्रयत्न व्यर्थ ठरतो आणि सरोज सांगते, तू निघितून, आता मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये असं म्हणत ती अद्वैतला फटकारते। अद्वैतची बाजू ऐकून घेत नाही आणि सरोज बोलता बोलता तिच्या भूतकाळाची एक घाणेरडी बाजू सांगते, ते म्हणजेच प्रदीपने तिची फसवणूक केली। आता फसवणूक कोणत्या अर्थाने हे अजूनही अद्वैतला काही कळत नाहीये, पण अद्वैतला समजतं की काहीतरी घटना घडल्या लग्नानंतर ज्याच्यामुळे आईचा स्वभाव असा कठोर झालाय। तोपर्यंत इकडे आता मजनू बनलेला सोहम कॅफेमध्ये येतो। त्याला काजल शिवाय चैनच पडत नसते। जळी स्थळी काष्टी पाषाणी काजलच दिसत असते, म्हणून सकाळी रेस्टॉरंट उघडायच्या आधीच तो येऊन बसतो। मग त्याच्या नंतर काजल येते आणि काय मित्रा, आज इकडे वाट कशी चुकलास? यावरती आता मात्र तो आपल्या मनातून तिला सगळं सत्य सांगण्याचा प्रयत्न करताना काजल म्हणते, बोला चित्रकार, काय तुमची ऑर्डर काय आहे? यावरती आता सोहम म्हणतो, नाही म्हणजे मी आज ऑर्डर नाही द्यायला आलोय, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय तो तुला सांगायला आलोय। यावरती काजल म्हणते, बरोबर आहे, तुझ्या घरच्यांनी पुन्हा एकदा आपल्या ताईला काहीतरी बोलले असतील, तुझे घरचे आपल्या ताईवरती आरोप केला असेल, हाच प्रॉब्लेम झालाय ना, दुसरा काय प्रॉब्लेम असणार आहे? यावरती सोहम म्हणतो, ऐक तरी, अगं दुसऱ्यांचं ऐकून घ्यायला तरी शिक, हा प्रॉब्लेम नाहीच आहे। यावरती काजल म्हणते, मग प्रॉब्लेम काय आहे? यावरती सोहम म्हणतो, मला तुला खूप काही सांगायचं आहे, आपलं न सगळं बिघडलेलं आहे। म्हणजे खरं सांगू तर मी या सगळ्यामध्ये विचार करतोय, 3 दिवस मी तुला भेटलो नाही तर तुला काहीच वाटलं नाही का? पण या 3 दिवसामध्ये माझं खूप काही बिघडलंय। या 3 दिवसामध्ये तुला मी भेटलो नसल्यामुळे माझ्यामध्ये खूप बदल झालाय, माझ्यामध्ये खूप प्रॉब्लेम सुरू झालाय। यावरती आता काजल म्हणते, प्रॉब्लेम? बरोबर आहे, अरे तू सतत इकडे येत होतास, इथे येऊन सतत बाहेरचं खात होतास, पोटाची गडबड होणारच नाहीये ना? होणारच की। यावरती सोहम म्हणतो, असं काय करतेस? या 3 दिवसामध्ये तुला कधी वाटलं नाही का की मी भेटायला आलो नाही किंवा मी इकडे आलो नाही म्हणून काही? यावरती काजल म्हणते, तेच तर आपल्याला वाटलं की तुझं पोट बिघडलं असेल म्हणून तू आला नशील। एक काम कर, सारखं सारखं इकडे येऊन खात जाऊ नकोस, पोट बिघडलं तर काय होईल? असं म्हणत काजलचं आपलं पोटावरची गाडी पुढे जातच नसते आणि सोहमला प्रेम व्यक्त करायला मिळतच नसतं। या सगळ्या सिच्युएशन मध्ये चिडलेला सोहम डायरेक्ट तिकडून रागाने निघून जातो आणि मला काही बोलायचंच नाहीये असं म्हणत बाहेर पडतो। काजल विचार करते, असा काय हा, म्हणजे हा काहीतरी प्रॉब्लेम सांगायला आला होता पण हा इथे प्रॉब्लेम क्रिएट करूनच गेला, नक्की ह्याच्या मनात तरी काय चाललंय? असं म्हणत काजल तिकडे आतमध्ये असते आणि सोहम बाहेर येऊन कारमध्ये बसणार तर तो विचार करतो, नाही आत्ता जर का मी इथून निघून गेलो तर माझ्या मनातली गोष्ट तिला सांगायचं कायमचं राहून जाईल, ते काही नाही, मला सगळं बाजूला ठेवून माझ्या मनात काय चाललंय हे तिच्यापर्यंत पोहोचवायलाच पाहिजे। असं म्हणत सोहम पुन्हा युटर्न घेतो आणि पुन्हा कॅफेमध्ये जातो। तोपर्यंत इकडे आता सरोजला भेटून आलेला अद्वैत चिडचिड करत रूम मध्ये येतो आणि नेहमीप्रमाणे सगळं खापर करावरती फोडतो।
तुझ्यामुळे हे सगळं घडलं, तुझ्यामुळे हे सगळं घडलं. कला म्हणते डोक्यावर पडलायस का तू? अरे काहीही घडलं तरी मी माझा म्हणणारा तू तुझा म्हणायला लागलास. तुझ्यामुळे घडलं बोललास. चांगलं घडलं तर तुझ्यामुळे, वाईट घडलं तर माझ्यामुळे. यावरती अद्वैत म्हणतो तू मुद्दाम काल शब्द कोड सोडवायला घेतलास जेणेकरून मी तुझ्या बाजूला येईन. तू मुद्दाम मोठ्याने शब्द कोडाचा प्रश्न विचारलास जेणेकरून मी उत्तर देईन. तू मुद्दाम हे सगळं केलं जेणेकरून मी तुझ्या बाजूला येऊन बसलो, तिथेच झोपलो आणि मग आईने हे सगळं बघितलं. मुद्दाम करतेस ना तू हे सगळं, असं म्हणत बेसलेस काहीतरी अद्वैत बडबडत असतो. आणि कला म्हणते अरे तू डोक्यावरती पडलायस का? तू स्वतःहून मला जॉईन झालास. यावरती अद्वैत म्हणतो मग तू का नाही मला थांबवलंस? कला म्हणते मी तुला थांबवलं असतं, मी तुला म्हटले असते की जा तू वरती, मी एकटीच शब्द कोड सोडवते. पण तू काय म्हटलं असतास? माझं घर आहे, माझी रूम आहे, माझा पेपर आहे, माझा पेन आहे आणि मीच सोडवणार. हे तुझं मी माझं मला ऐकायचं नव्हतं ना, म्हणून मी काही बोलले नाही. म्हणतो मी बोललो असतो पण तू तुझं काम करायचं होतं ना, तू मला वरती पाठवायचं होतं. पण तू काय केलंस? तू मला बाजूला बसून दिलंस, माझी बडबड ऐकलीस, माझ्यासोबत कोडं सोडवून घेतलंस आणि नंतर ज्या वेळेला मी झोपलो त्यावेळेला मला झोपू पण दिलंस, मला उठवायचे पण कष्ट नाही तू घेतलेस. तू मुद्दाम केलंस ना हे सगळं. मी तुझ्या मांडीवर झोपेन, मग आई येईल, मग आई बघेल आणि मला ओरडेल. मुद्दाम केलंस ना. असं म्हणत अद्वैत जे मनाला येईल ना ते बोलत असतो. कला त्याला मॅच्युरिटीने सांगण्याचा प्रयत्न करते पण अद्वैतचा बालिशपणा जायला तयारच नसतो. त्यावरती कला म्हणते अरे असं काय करतोयस? मी तुला उठवलं होतं, आठव. मी तुला म्हटलं होतं चांदेकर जा वरती जाऊन झोप जा, तर तू काय म्हटलास? नेहमी तुझंच का ऐकू मी का तुझं ऐकू? मी इथेच झोपणार. अद्वैत म्हणतो मी बोललो असेल, परत उठवायचं होतंस, मी गेलो असतो वरती. अद्वैत सगळा दोष कलाला देत असतो. कला म्हणते तुला काहीही झालं ना अख्ख्या जगात तरी मलाच दोष द्यायचा असतो. असं म्हणत कला अद्वैतला आपली बाजू समजून सांगते पण अद्वैत समजायला तयार नसतो. चिडचिड करत कलावरती राग काढत असतो. कला त्याला म्हणते बरोबर आहे, म्हणजे कसं आहे ना, झोपल्याचं सोंग घेतल्या माणसाला उठवता येत नाही, झोपलेल्याच माणसाला उठवता येतं. तसं तुझं झालंय. तुला मी कशी बरोबर आहे हे जाणूनच घ्यायचं नाहीये, फक्त तुला मी माझं एवढंच करायचंय. असं म्हणत कला पण चिडते, अद्वैत पण चिडतो आणि नेहमीप्रमाणे आगाव अति आगाव चालू होतं. तोपर्यंत सोहम यू टर्न घेऊन पुन्हा कॅफेमध्ये येतो. सोहमला कॅफेमध्ये पाहून आता काजलला अजूनच आश्चर्य वाटतं. काय रे मित्रा, तू आत्ता तर बाहेर गेला होतास रागारागात, आत्ता पुन्हा इकडे कसं काय आलास? यावरती सोहम म्हणतो खरं तर मी गेलो होतो बाहेर, पण मला तुला काहीतरी सांगायचं आहे, मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि ते बोलल्याशिवाय आता मी इथून बाहेर पडणार नाही. असं म्हटल्यावरती मग मात्र काजल म्हणते अरे बोल की, काय ऑर्डर घेऊ तुला कॉफी देऊ की चहा घेऊ? म्हणजे मगाशी तू असा तडतड गेलास ना, मला नाही बरोबर वाटलं, म्हणून तुझ्यासाठी चहा कॉफी काहीतरी आणू का मी? यावरती सोहम म्हणतो मला अजिबात चहा कॉफी नकोय, पण मला तुला काहीतरी सांगायचं आहे. म्हणजे मी सांगू का, या 3 दिवसामध्ये मी ज्या वेळेला तुला भेटायला आलो नाही, मी घरी होतो, त्यावेळेला मला बिलकुल चैन नाही पडली. मला असं वाटत होतं सतत येऊन तुला भेटावं, तुझ्याशी बोलावं, तुला आपल्या मनातल्या गोष्टी सांगाव्या. तुला नाही का हे सगळं वाटलं? यावरती विषय बदलत काजू म्हणते कसं आहे ना, तुला वाटलं ना की मित्राला भेटायचं आहे तर बिनधास्त या कॅफेमध्ये यायचं. आपलं कसं असतं, आपल्या काही लक्षात राहत नाही, आपण इथे काम करतो, आपल्याला कसली आठवण राहत नाही कोणाला भेटायची. आपल्याला फक्त काम करणं महत्वाचं असतं, काम करून पैसे मिळवणं महत्वाचं असतं आणि त्यामुळे कोण येतंय भेटायला कोण येत नाही हे आपल्याला काय माहित नसतं, कारण आपण कामात बिझी असतो. पण तुला वेळ असतो की नाही? तुला वाटत असेल तर बिनधास्त या कॅफेमध्ये यायचं, बिनधास्त काय हवे ती ऑर्डर करायची, बिनधास्त कॉफी वगैरे घ्यायची. मी आहे की, मी नसले तरी बाकीचे पण लोक आहेत की. असं म्हणत काजल मुद्दाम विषय भरकटत असते. तिला सोहमला काय बोलायचंय हे समजत असलं तरी प्रेम या गोष्टीसाठी काजलच्या डिक्शनरीमध्ये आत्ता तरी शब्द नसतो. त्यावेळेला आता मात्र सोहम म्हणतो ऐक ना, तू गोष्ट समजून घे, मला न ज्या वेळेला मी घरी असतो ना तेव्हा तुझी आठवण येते. मला असं वाटतं तुला भेटावं, तुला पाहावं, तुझ्याशी बोलावं. असं म्हटल्यावरती मग मात्र काजल म्हणते हे बघ, तू इकडे येशील पण मला इकडे वेळ असेल असं काही नाही बरं का, त्यामुळे असं भेटणं बोलणं होणार नाही. काजल समजून सुद्धा न समजत असते. मग सोहमचा नाईलाज होतो. सोहम आता काजल पुढे हात टेकतो आणि फायनली तो म्हणतो जाऊ दे, आता तुला समजतच नसेल ना तर बिनधास्तपणे माझ्या मनातली गोष्ट मला तुला सांगायचीच आहे. आज काहीही झालं तरी मी तुला माझ्या मनातली गोष्ट सांगितल्याशिवाय गप्प बसणारच नाही.
असं म्हणत आता फायनली सोहम काजलचा हात हातात घेतो. हात हातात घेऊन तो म्हणतो, काजल खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये मला 3 दिवसामध्ये रिअलाइज झालंय की मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. असं म्हणत तो फायनली काजलला प्रपोज करतो. आडेवेडे घेऊन सांगितलेला प्रकार काजलला समजत नसतो किंवा तिला समजून घ्यायचा नसतो. हे समजल्यावरती सोहमने डायरेक्ट प्रपोज केलेलं बघून आता काजल थोडीशी गडबडते. त्यावरती सोहम म्हणतो, बोल ना. काजल म्हणते, खरं सांगू का मित्रा, तर खरं तर तू ज्या वेळेला मगाशीच बोललास ना, तेव्हाच आपल्याला समजलं होतं की तू आपल्या प्रेमात पडलायस. पण आपल्याला ही सिच्युएशन कळूनच घ्यायची नाहीये. मी तुला एक गोष्ट सांगू का, आपल्याला या सगळ्या प्रेमाविमाच्या लफड्यातच पडायचं नाहीये. यावरती सोहम म्हणतो, काय बोलतेस तू, तुला जे काही बोलायचे ते स्पष्टपणे बोल बरं. यावरती आता मात्र इकडे काजल सांगते, मला तुला एकच गोष्ट सांगायची आहे आणि ते म्हणजे की प्रेमाला सध्या आपल्यामध्ये स्थान नाहीये. म्हणजे या गोष्टीला परत तू अजिबात काही बोलू नकोस. परत ही गोष्ट बोलून आपल्याला याच्यात अडकवू नकोस. यावरती सोहम म्हणतो, काय बोलतेस तू, मला तुझ्या वागण्याचा बोलण्याचा काही अर्थच कळत नाहीये. काजल म्हणते, आत्ता आपल्याला काम करायचंय, आपल्या आई वडिलांच्या अंगावरती असलेलं कर्ज सोडवायचंय. प्रेम या गोष्टीला आपल्याला थारा नाहीये. त्यामुळे पुन्हा जेव्हा भेटशील ना, तेव्हा हा विषय न काढता भेट, तरच आपण भेटूया, नाहीतर आपण पुन्हा न भेटलेलं बरं. असं म्हणत काजलने सोहमला डायरेक्टली नकार पण न देता आपल्याला सध्या या सगळ्यात पडायचं नाही म्हटल्यावरती सोहम अजून कन्फ्यूज होतो. हिला बोलायचंय काय, ही बोलते काय, हिला आपल्याबद्दल खरंच काही वाटत नाहीये, मग आपण इकडे का वेळ वाया घालवतोय, असा विचार करत सोहम बिचारा खूप हर्ट होतो. हर्ट झालेला सोहम आता तिकडून निघून जातो. काजल मात्र या सगळ्या सिच्युएशन मध्ये विचार करत बसते की याला आपल्याबद्दल हे असं वाटतंय, पण हे चुकीचं आहे. चांदेकर या सगळ्याचा चुकीचा अर्थ घेतील आणि तोपर्यंत सरोजच्या डोक्यामधली कटकारस्थानं संपत नसतात. सरोज विचार करत असते, नाही, जे घडलं ते भयानक होतं, या सगळ्यातून मला मार्ग काढायलाच पाहिजे. म्हणजे ही मुलगी दिसते तशी नाही आहे, ही सिच्युएशन खूप भयानक आहे. ही या गोष्टीमध्ये माझ्या मुलाला अडकवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आत्ता मला गप्प बसून चालणार नाही. काय करू, अद्वैत माझा खूप साधा आहे आणि या सगळ्यामध्ये ती मुलगी त्याला अडकवणार. आबा तर तिच्या बाजूने आहेतच, पण आता ती अद्वैतला पण नको त्या सिच्युएशन मध्ये अडकवून जर त्याच्यावरती नवऱ्याचा अधिकार गाजवल्यानंतर, जर त्याची बायको होण्याचा मान मिळवल्यानंतर, नाही, आत्ता मलाच काहीतरी करायला पाहिजे, जेणेकरून या मुलीच्या तावडीतून माझ्या मुलाची मी सुटका करून घेऊ शकेन. पण काय करू असं म्हणत तिचं डोकं चालत नसतं आणि तिच्या डोळ्यासमोर अद्वैत आणि कला एकत्र असलेलं दृश्य जात नसतं. मग सरोज फायनली निर्णय घेते आणि सरोज एक चिठ्ठी लिहिते. त्या चिठ्ठीमध्ये भयानक सगळं लिहून ती आता कलाला त्याच्यावरती सही करायला बोलवणार असते. सरोजच्या सुपीक डोक्यातून नको त्या आयडिया आलेल्या असतात आणि हे सरोजलाच भारी पडणार असते. सरोज चिठ्ठी लिहून पूर्ण करते आणि मग मात्र ती कलाला बोलवायला जाते. कलाला आपल्या रूम मध्ये घेऊन येते आणि कलाला आश्चर्य वाटतं की आज सरोज मॅडमनी आपल्याला कशाला इकडे बोलवले, आता यांच्या डोक्यामध्ये नक्की अजून काय प्लॅन आहे. आणि मग मात्र कला म्हणते, सरोज मॅडम तुमचं काही काम होतं का. सरोज म्हणते, हो, मी तुझ्यासाठी एक हे लिहून ठेवलेलं आहे, याच्यावरती सही कर. यावरती कला म्हणते, काय आहे हे. मग सरोज तिला चिठ्ठी वाचायला देते. मी कला दिनकर खरे, माझं लग्न अद्वैत प्रदीप चांदेकर याच्यासोबत झालेलं आहे आणि हे लग्न झालेलं असलं तरी मी हे फसवून केले. अद्वैत सोबत माझं लग्नाचे कोणत्याही प्रकारचे संबंध नाहीत किंवा मी निर्माण करणार नाही, किंवा त्या पद्धतीचे असे कोणते संबंध आले तर मी स्वतःहून त्याला विरोध करेन. कला म्हणते, काय आहे सरोज मॅडम. सरोज म्हणतात, अगं इतकं वेळ घेऊन पेंगायला जाऊ नकोस, म्हणजे खरं तर तुला कळायला पाहिजे हे काय आहे ते, तू केलंस ना त्या सगळ्या प्रकाराचं हे उत्तर आहे. यावरती कला म्हणते, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्ही जसं समजताय ना तसं काही नाहीये. यावरती सरोज म्हणते, तुझे हे गोड बोलण्याचे चाळे आहेत ना, हे फक्त तू आबांच्या समोर कर, बाकी घरच्यांच्या समोर कर, माझ्या समोर हे गोड बोलण्याचे नाटकं करू नको. तू आणि तुझा परिवार गोड बोलून पोटात शिरायचं, आधी एखाद्याला अपराधासारखं वाटायचं, मग त्याच्यावरती फुंकर घालायची आणि मग त्याला तू कशी बरोबर आहेस हे समजावून सांगायचं. ही नाटकं तू बाकी सगळ्या घरच्यांसोबत करत असशील, पण माझ्यासोबत करण्याचा प्रयत्न करू नको. जे लिहिलंय ना ते वाचण्यात की तू सक्षम आहेस, त्याचा अर्थ समजण्यात की तू सक्षम आहेस, त्याच्यावरती सही कर.
यावरती कला म्हणते, हे बघा, म्हणजे एखाद्या माणसाला त्याचं स्पष्टीकरण देण्याचा अधिकार असतो आणि हा अधिकार मला असलाच पाहिजे. यावरती सरोज म्हणते, हे घर माझं आहे आणि याच्यामध्ये मी म्हणेन तेच चालणार, तुला सही करायला पाहिजे. आता सरोज अद्वैत मध्ये मी माझं कुठून आलंय हे क्षणात कलाला कळतं, हे सरोजच आहे. सरोज माझं घर म्हटल्यावरती कला म्हणते, ठीक आहे, हे तुमचं घर आहे, मी राहत असेन तुमच्या घरामध्ये, पण प्रत्येक व्यक्तीला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. माझं मत जे आहे ते तुम्हाला ऐकायलाच पाहिजे. मी त्या खोलीमध्ये अद्वैत सोबत असते, पण माझ्याकडून असं काही घडणार नाही याची मला खात्री आहे. यावरती आता सरोज म्हणते, तुला खात्री असेल ग, पण अडगळीच्या खोलीपासून ते अद्वैतच्या रूम पर्यंत तुझा प्रवास पाहिलाय ना मी. या घरातला पहिला दिवस आणि मगाशी रूम मध्ये आले त्यावेळेची सिच्युएशन, यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. एक एक पाऊल चढत तू अद्वैतच्या मनामध्ये स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतेस. असं म्हणत सरोजचे म्हणजे आरोप काही संपतच नसतात. त्यावरती कला म्हणते, तुम्ही माझ्यावरती सह्या करण्यासाठी दबाव टाकू शकत नाही. यावरती सरोज म्हणते, मी दबाव टाकत नाहीये, मी तुला सांगतेय, तुला जसं वाटतंय ना तसा माझा मुलगा तुझ्या जाळ्यामध्ये बिलकुल अडकणार नाहीये. यावरती कला म्हणते, तुम्हाला जसं वाटतंय ना तसं मी त्याला अडकवण्याचा प्रयत्न पण करणार नाहीये, तुम्ही खूप चुकीचा समज करून घेताय. यावरती सरोज म्हणते, निमूट सह्या कर. कला म्हणते, ठीक आहे, या सह्या करूनच जर तुमचं काही समाधान होणार असेल तर मी याच्यावरती सह्या करते. असं म्हणत कला त्या सरोजच्या शब्दाला मान देत सही तर करते. त्या पेपरवरती सही करून तो पेपर आता सरोजच्या हातात तर देते. पण मात्र कला म्हणते की दरवेळेला तुम्ही मला असा अपमान केलात. म्हणजे कसं आहे ना, मी असेन गरीबा घरची, पण मला सुद्धा स्वाभिमान आहे. आज तुम्ही इतक्या मोठ्या बिझनेसमॅन आहात, अद्वैतला संस्कारामध्ये वाढवलेत, पण आज तुम्ही माझ्या नजरेत फेल ठरलात, कारण तुम्ही एका स्त्रीच्या चारित्र्यावरती संशय घेतलात. त्या स्त्रीच्या चारित्र्यावरती संशय घेऊन आज तिला या अशा पेपरवरती सह्या करायला लावलेत. सरोज मॅडम, आज माझ्या मनातून तुम्ही उतरलात. मला माहितीये ना की मी या घरामध्ये आहे ते माझ्या घरच्यांच्यासाठी आणि आजोबांसाठी. माझ्या घरच्यांचा मान इथे नीट राहावा म्हणून मी इथे राहते आणि आजोबांनी वचन घेतलंय की या घरची जबाबदारी तू सांभाळशील म्हणून मी इथे राहते. बाकी कुणाशी मला काही मतलब नाहीये. अद्वैतशी जवळीक करायची तर माझी अजिबात इच्छा नाहीये. आज तुम्ही माझा अपमान केलात, आज माझ्या चारित्र्याचा अपमान केलात, आज मला तुम्ही खूप दुखावलत. असं म्हणत बिचारी कला आपल्या भावना सरोजला सांगत असते, पण सरोजला या सगळ्याचं काहीच पडलेलं नसतं. सरोज म्हणते, सही झाली ना, तू निघ इथून. कलाला सरोज बद्दल पहिल्यांदा तिरस्कार वाटायला लागतो की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा इतका अपमान करू शकते, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीबद्दल चारित्र्याबद्दल असं बोलू शकते. आणि कला खूप दुखावते आणि दुखावलेली कला सरोजला सडेतोड उत्तर तर देते, पण या सगळ्यामध्ये ती आता थकते. अद्वैत सोबत भांडून, जगासोबत भांडून, नयनासोबत भांडून आणि आता फायनली सरोज सोबत भांडून थकलेली कला आता आपल्या माहेरी निघून जाते. सरोजला काही पडलेलं नसतं, कारण तिला सह्या भेटलेल्या असतात. सरोज खूप खुश होते. त्यानंतर अद्वैत घरी येतो. त्याला कला कुठेच दिसत नाही आणि अद्वैतला थोडं चुकल्यासारखं वाटतं. तो म्हणतो, काय ग अंजू, कुठे आहे तुझी ताई? एरवी आली की समोर येते, आता कुठे लपून बसले? नेहमी पुढे करणारी तुझी ताई आज कुठे गेली? यावरती आबा सांगतात, अरे आज ती तिच्या माहेरी गेलेली आहे, मला नाही वाटत ती आज येईल म्हणून. आता अद्वैत विचार करतो, अच्छा, म्हणजे ही माहेरी गेली तर नक्कीच हिला डिझाईन काढायचे असतील, लपूनच्या पण डिझाईन काढायच्या म्हणून ही माहेरी गेली का, असा विचार करत अद्वैत चिडतो आणि आता आपण पण जावं का असा विचार करायला लागतो. तोपर्यंत कला येते आणि म्हणते, बाबांना ती सगळं सांगायला लागते. तिच्या मनातली सिच्युएशन बाबांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि ती सांगते, आपण एखाद्यासाठी कितीही केलं ना तरी एखादा माणूस आपल्यावरती संशयच घेतो, आपण चुकीचंच काहीतरी करतोय असा विचार करतो, आपण मनापासून करत असतो, पण आपल्यावरती कोणी विश्वासच ठेवत नाही. त्यावरती दिनकर तिला सांगतो, तू 100 नंबरी सोनं आहेस, तू तुझ्या सच्चेपणाने वाग, तू तुझ्या प्रामाणिकपणाने वाग, समोरच्या माणसासाठी जे करतेस ना तेच करत राहा. त्या माणसाला एक ना एक दिवस ती गोष्ट समजणार, आज नाही समजणार, उद्या नाही समजणार, पण 2 दिवसांनी का होईना त्या माणसाला ही सिच्युएशन कळणार. तू तुझे प्रयत्न सोडू नकोस बाळा, तू तुझे प्रयत्न चालू ठेव, नक्कीच त्या माणसाचे डोळे उघडणार. असं म्हणत दिनकर आपल्या मुलीला चांगली गोष्ट समजावून सांगत असतो.